सावली, तुम्हाला काही हवंय का? नाही मला काही नकोय, बस जरा इकडे. बस बस, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे. आज भैरवीजी येऊन गेल्या, बऱ्याच गोष्टी घडल्या. मला मान्य आहे की भैरवीजींनी तुला आणि तुझ्या घरच्यांना बरीच मदत केलेली आहे, पण तरीही हे बघ सावली, खूप महत्वाचं आहे. माणसाला ना सेल्फ इगो नसावा, पण सेल्फ रिस्पेक्ट असावा. कळलं? कारण माणूस एका बिलीफ सिस्टीमवर चालत असतो. छोटे छोटे बिलीफ्स असतात, विश्वास. जर ते बिलीफ हल्ले ना, तर ना म्हणजे आपल्याला गोष्ट जी बरोबर वाटत असते ना, त्याबद्दल पण प्रश्न वाटायला लागतात. ही गोष्ट बरोबर आहे की चुकीची आहे, हे आपण कसं ठरवतो? त्या बिलीफमुळे. आणि जर ते बिलीफ हल्ले तर आपण गोंधळतो, चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे ते बिलीफ हल्ले नाही पाहिजे. आणि बिलीफ सिस्टम जर हल्ली नाही पाहिजे तर त्यासाठी तुला सेल्फ रिस्पेक्ट जपावा लागणार आहे. कळतंय? तू जेव्हा स्वतःला रिस्पेक्ट देशील तेव्हा अख्खं जग तुला रिस्पेक्ट देईल. मला तुमचं म्हणणं कळतंय, पण भैरवी मेंढी खूप केलंय माझ्यासाठी. म्हणून मी तुला टोकाचा विरोध केलेलाच नाही आहे सावली. पण जर तू काम करण्याचा निर्णय घेणार असशील ना, तर एवढं लक्षात ठेव, काम करत असताना जर अपमानास्पद काही घडलं तर त्या क्षणाला नोकरी सोडायची. मी काय जबरदस्ती करत नाहीये, पण ही विनंती आहे. सेल्फ रिस्पेक्ट जप. कळतंय? गुड नाईट. सारंग सर, काय? एक विचारू? विचार ना. आपण एखाद्या व्यक्तीला शब्द दिला तर तो शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळायला हवा की नको? हे बघ सावली, आयुष्य ना ब्लॅक अँड व्हाईट नसतं. म्हणजे फक्त काळा किंवा पांढरा रंग नसतो, त्याच्यामध्ये बरेच रंग असतात. सो तो शब्द काय आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये दिलाय, बरं ज्या व्यक्तीला तू तो शब्द दिलायस ती व्यक्ती तशीच आहे की ती बदलली आहे, या सगळ्या गोष्टींवर ना ते सगळं अवलंबून असतं. याचा जास्त विचार नको करू तू. मी तुला एवढंच सांगेन की माणसाने सतसत विवेक बुद्धीने वावरावं, कॉन्शियसली, भानावर राहून. आयुष्य खूप सोपं होतं. हा बोल ग. काय माझे 30,000 रुपयाचे पतिदेव झाला की नाही आज पगार? नाही झालंय अजून. नाही म्हणजे आज पगाराचा दिवस होता ना हो. एवढा यायला पाहिजे होते की पैसे? अगं ऐक माझं, ऑनलाईन जमा होणार आहे. ऐका, तेवढं काम झालं ना की डायरेक्ट घरी या. पूजा ठेवली लक्षात आहे ना? हा वय वय माहितीये मला, येतो. ठेवू का? ठेवते. दादा, हा काय झालं? काय विषय? काय नाही, ते सारंग सर आज पगार होणार आहे ना, तर जयंतीने घरी पूजा ठेवली आहे. अगं बाबा तर नकोच म्हणत होते, पण जयंती कशी आहे माहिती आहे ना, ऐकतच नाही कुणाचं. हे घ्या सारंग. स्त्रियांचं असं असतं दादा, स्त्रियांच्या मनातलं ना आपण ओळखू नाही शकत. आता ह्या बाईसाहेब काहीतरी अजूम करतात, मनात ठरवतात, सांगतच नाही. सारंग सर, तुमचं पण तेच असतं, मनातल्या मनात ठरवायचं आणि मग स्वतः चिडायचं. चिडतो? चिडलो असेल तरी बोलतो ना मी. चिडल्यावर आपण बोलतो. मी बोलून तरी दाखवतो. बोलतच नाही. मग मी पण बोलते. बोलतेस, मी असं नाही म्हणत की तू बोलत नाही, पण ते कसं आहे, जास्त मनात ठेवल्याने. सारंग, काय? ऍक्च्युली डील साठी 20 लाख रुपये कॅश हवे होते, त्याचं रिमाइंडर द्यायला आलंय. दादा, ऑफिसला गेल्यावरती कॅश कलेक्ट कर. बरं ठीक आहे. थँक्यू.
एक गोड येऊन बघ. काही चुकलं का? मी पुन्हा बनवून आणते. नाही ग, टेस्ट कर. नको. म्या येतो. तुम्ही दादाला त्रास द्यायला मुद्दाम केलत ना हे? तुम्ही सगळे ना खूप निरागस आहात. खरंच या जगाची हवा तुम्हाला लागलीच नाही अजून. जसं देवाने बनवले ना तसंच आहात. चांगलंय. हल्ली अशी माणसं नाही बघायला मिळत. नाही. अरे गीत बोल. सारंग अगं नको. सर काय? या बॅगेमध्ये 20 लाखाची कॅश आहे. तुम्हाला द्यायला सांगितले. होय 20 लाख ना? सर ओपन तर करून बघा ना. आ? नाही म्हणजे चंद्रकांत साहेबाचा नियमच आहे. कितीही काय झालं खात्री केल्याशिवाय कुठलीही गोष्ट घ्यायची नाही. येऊ का सर? या. सर सर जो डिलिव्हरीचा प्रॉब्लेम झालेला ना तो सॉर्ट आउट झाला आहे. तुम्ही प्लीज एकदा येऊन चेक करतात का? आता हो सर. नंतर बघू ना. ते आता थोडं काम होतं. सर कशाला काळजी करताय? अहो कॅबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे, बाहेर पॅसेजमध्ये CCTV कॅमेरा आहे. हवं तर कॅबिन लॉक करूया. होय तुमचं बी बरोबरच आहे म्हणा. चला वा पुढं. हो सर. सर येत आहेत ना? होय हे चल वा. आला चहा. थँक्यू. हवाच होता ग आत्ता. नील तुला. नाही मला. थँक्यू. ऐश्वर्या मॅडम हे तुम्ही कॅश मागितली होती ते. व्हॉट? पैसे कुठे आहेत? 20 लाख रुपये होते याच्यात. पैसे कुठे गेले? होते पैसे यात. होते म्हणजे आता कुठे आहेत पैसे? कुठे आहेत सगदेव? असं कसं होईल? होते पैसे. म्हणजे बॅग तू आणलीयस ना? मग तुलाच माहित नाही पैसे कुठे आहेत? कमाल आहे. एक मिनिट. दादा, जेव्हा तुला बॅग दिली होती तेव्हा तू उघडून पाहिली होतीस ना? होय सर. मी बघतो. CCTV फुटेज बघ. सारंग सर्व्हर डाऊन आहेत. कॅमेरा नॉट वर्किंग. सर कशाला काळजी करताय? अहो कॅबिनमध्ये CCTV कॅमेरा आहे. अरे आपल्या कंपनीमध्ये एवढी मोठी गोष्ट घडली आहे आणि CCTV फुटेजच नाही मिळणार. नो इश्यूज.
फुटेज नाही मिळालं तरी इट्स ओके. आपण काहीतरी फिगर आउट करूया. ऐश्वर्या, एवढं कॅज्युअली घेण्यासारखं नाही आहे. मग काय करू? हे बघ, इथे प्रश्न 20 लाखाचा नाही आहे. चोरी झाली आहे. आज पैसे गेलेत, उद्या काही होऊ शकतं. होऊ शकतं काही. मग त्याला मी काय करू? ह्याच्यावर डाऊट घेऊ? त्याने काय होणार आहे? एकतर मला ती मूर्ख मुलगी आवडत नाही. त्याची लायकी नसताना सारंगने याला एवढी मोठी पोस्ट दिली. हा घरात नोकर होता ना, तीच ह्याची लायकी होती. कोण नोकर होता? काय म्हणतात या? कुठं नोकर होता तुम्ही? तुला माहित नाही? नाही, यांनी सांगितलं नाही तुला? अगं इतके महिने हा आमच्या घरात नोकर म्हणून काम करतोय. विचार ना, ह्याला विचार, तिला विचार. काय म्हणतात या? तुम्ही तर नोकर म्हणून काम करत होते. मी विचारते काहीतरी, तुम्ही तर नोकर म्हणून काम करत होते का? म्हणजे या घरात धुनी भांडी करून तुम्ही घरी पगार पाठवत होता? अहो बोला की, विचारते ना मी काहीतरी. ए सावळे, तू सांग मला, तुझा दादा या घरात नोकर म्हणून काम करत होता? हा, काय विचारते मी, बोल की ग. अगं त्यांची एक अक्कल शेण खायला गेली, तुला कळत नाही ग? तुझं घर आहे ना हे, तू कसं काय तुझ्या दादाला इथं काम करायला ठेवू शकते ग? कसं ठेवू शकते? कोण बाई आहे ग तू? इनफ. तुझ्याशी मी बोलते, पण आधी हे सगळं मला सॉर्ट आउट करू दे. सारंग, हे सगळं तुझ्या समोर आहे, बरोबर ना? आणि तू काय म्हणाला होतास? सखदेव जर का आणखीन एकदा चुकला तर तू त्याला कामावरून काढून टाकशील. आता बोल ना. जरा सॉरी, पण चूक तुझी आहे. सारंग सर, चूक तुझी आहे दादा. मी बोललो होतो ना तुला, कंपनीचं काम आहे, जबाबदारीने करावं लागेल. रक्कम छोटी आहे, पण मी काही नाही करू शकत. सॉरी, पण आजचा दिवस तो शेवटचा आहे. उद्यापासून कामावर येऊ नकोस. आता उगाच मलाच माझं गिल्टी वाटतं. माझ्याच बाबतीत कसा चुकतोस तू सत्ते? आता गेल्या वेळेस किटी पार्टीला माझ्या मैत्रिणीच्या सँडलवर ज्यूस सांडवलं याने. मग काय, तिची चप्पल साफ करावी लागली याला. ऐश्वर्या, चला की आता, किती ऐकून घ्यायचंय? किती अपमान करून घ्यायचाय तुम्हाला? ओ कोण बोलते मी? तुमच्या नावावर तिथे हजारोंच्या उधाऱ्या करून ठेवल्यात, मी कोण फेडणार आहे त्या? माझा नवरा साहेब आहे, 30,000 पगार आहे, 30,000 वाला नवरा, 30,000 वाला नवराची रिक्षा फिरवले गावभर, काय करू मी त्याचं? तुम्ही तर घरी चला. चला. उरलेला पगार तेवढा पाठवून द्या. आता काय तमाशा बघायचा, चला. तब्बल 20 लाख रुपये तुम्ही तिथून गायब केले, पण कसं?
ही गोष्ट तुम्ही इतक्या लोकांसमोर इतक्या कॅज्युअली घेतली. वा, मानलं पाहिजे तुम्हाला ऐश्वर्या मॅडम. कॅज्युअली घ्यावा लागेल, कारण जर मी सखदेवला जॉब भरून काढा असं म्हटलं तर डाऊट माझ्यावर येईल. आणि तसंही त्या तिलोत्तमाने त्या मूर्ख मुलीला, सारंगला आणि सखदेवला एकत्र पाहिलं होतं. तिलोत्तमाच्या मनात सखदेवबद्दल खूप राग आहे. तिला त्या मूर्ख मुलीच्या घरातल्या इकडे कोणीही नको आहे. मी फक्त एक सिच्युएशन क्रिएट केली, तिलोत्तमा त्यात स्वतः अडकली. वा, जिनियस. भारी डोकं चालतं हा तुमचं. फ्युचर प्लॅन्स क्लिअर असले की डोकं चालतं. आता पुढच्या कामांना लागा. तो दिवस किती कमाल असेल ज्या दिवशी ती मूर्ख मुलगी या घरातून कायमची निघून जाईल आणि तू सून बनून या घरात येशील. सॉरी. दादाची चूक होती म्हणून मी काही नाही करू शकलो. खरं तर परिस्थिती तशी होती. तुम्ही काही करू शकला नाहीत माहिती आहे मला. जाऊ ना आत. मला का विचारतेस? आणि तुम्ही नवरा बायको आहात ना, सो प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारलं. हो सारंग, मला बोलायचं होतं तुझ्याशी. आय नो तू खूप फ्रस्ट्रेटेड आहेस, पण एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी आले. बोल. घरात जे काही घडलं, आय मीन सखदेव प्रकरण, त्याबद्दल बोलायचं आहे. एखाद्याची जर चूक असेल आणि इतरांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे तर ह्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काहीच नाही. विश्वास ठेवला होता मी दादावर. विश्वासघात झाला माझा. खरं तर सवय झाली आता मला विश्वासघाताची. कुणावर विश्वास ठेवायचं कळत नाही. एकीकडे मन सांगते की दादा असं नाही करणार. सगळे फॅक्ट्स त्याच्या विरोधात आहेत. करेक्ट आहे तुझं सारं. म्हणूनच मी सांगते की इतक्यात तू काही निष्कर्ष काढू नको ना. काय खरं आहे काय खोटं आहे हे येणारा काळच सांगेल. पण यामुळे तू घरच्यांशी रूढ वागू नकोस सारं. तिलोत्तमा मॅडमला काय वाटत असेल ह्याचा विचार कर. आय एम सॉरी, तुला वाईट वाटेल. पण तुझं तुझ्या आईकडे अजिबात लक्ष नाही आहे असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या प्रकरणाचा त्यांना किती त्रास होत असेल ह्याचा विचार केलेस? घरात सतत टेन्शनचं वातावरण, सततची भांडणं, हे कुठल्या आईला आवडणार आहे? तुला माहिती आहे, आपलं जेव्हा लग्न ठरलं होतं ना तेव्हा मी हे घर बघितलंय. किती शांत, किती आनंद होता या घरात, उत्साह एकदम. आणि जेव्हापासून तुझं लग्न त्या मुलीशी झालंय तेव्हापासून या घरातली शांतीच गेली. मी कोणाला टार्गेट करत नाही आहे, पण सखदेव निघून गेल्यानंतर तू तिलोत्तमा मॉमशी बोललायस का? कारण बाकीचं सगळं जाऊ दे, पण तू तुझ्या मॉमशी सध्या बोलायला हवंस. त्यांना तुझी गरज आहे, कारण अशा वेळेस तूच त्यांना समजून घेऊ शकतोस.